महाराज म्हणतात तसं आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू असा आजचा दिवस आहे. यावर्षीची गुरुपौर्णिमा 10 जुलै 2025. आज आपण इथे हरिमंदिर येथे जमलो आहोत आणि आपल्या गुरूंचं स्मरण करत, त्यांच्या कथा ऐकत, त्यांच्या आठवणींना उजाळा देत आजचा दिवस आपण मार्गी लावणार आहोत. आज आपल्या इथे उपस्थित आहेत श्री मानसिंग देसाई, हिरलगे इथले निवासी आहेत ते. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला लहानपणापासून तसा काकांचा सहवास लाभला आहे. हिरलगे गावात काकांचं वास्तव्य आमच्या गावात यायचे ते लहानपणापासून आणि आमच्या इथं त्यांनी दत्त जयंतीचा हे उत्सव सुरू केला. बरोबर. आणि ज्या टायमाला काकांनी दत्त जयंतीचा उत्सव सुरू केला त्या टायमाला एक मोठे, आता ते 12 गुळरवे होते असली मोठे कावली, अशा कावलींना प्रसाद करायचे. अच्छा. काका आणि लोक तेवढे गूळ दूध सगळं लागणारे साहित्य आणून द्यायचे. बरं. आणि त्या टायमाला व्हायचे पण गावात पिकायचे, गहू पिकायचे, गूळ पिकायचा, हे सगळं होतं. तसं पिकावरनं लक्षात आलं तुमचा पण काहीतरी शेतीचा अनुभव आहे ना, काकांनी तुम्हाला? हो. वडिलांचे म्हणजे काय झालं, तुमचे आता पंजोबा म्हणजे दंडगे, त्यांच्या विष्णू काकांच्या जमिनीत खळं होतं भाताचं आणि तिथं भात मळलं तर आमचं. बरं. आणि ते भात मळलं आणि वडिलांनी आमच्या काकांनी सांगितलं स्वप्नात येऊन, मास्तर तो पाऊस लागायला एवढा बघ, भात तुझं जाते सगळं आता हो असं म्हटले. खरं ते मग मी आहे तुझ्या पाठीवर एवढंच म्हटले त्यासने. मागणे सकाळी जर बघतं तर आमच्याच म्हणजे ते दंडग्यांच्या शेतावर तेवढा पाऊस पडा नाही, सगळीकडे बाकीकडे पाऊस पडला होता त्या दिवशी. मोठा त्यांचं हे आहे. अगदीच. तुम्हाला पण लहानपणी आशीर्वाद मिळाला होता चांगलाच परीक्षेला जाता? पण मी काय झालं, परीक्षेला जायचं नाही. 7वीच्या परीक्षेला तो केंद्राची परीक्षा होती. केंद्राची परीक्षा असताना आम्ही परीक्षेला गेलो. मग तेव्हा ते शिरदर मम्मांच्या घरात येतं गडिंग्लजला काका असायचे. मग परीक्षा पण गडिंग्लजलाच होती. मग तिथं गेलो आम्ही, सगळे मुलं नेले मास्तरांनी आमच्या. मग मी आता ते काकांच्या म्हणजे दंडग्यांच्या घरातला कायमचा जाणारा माणूस म्हटल्यानंतर मला पुढं लावलं त्यांनी. मग मी पाया पडलो. मग सगळे आमची मुलं पाया पडली आणि बसला होते. तिथं बसल्यानंतर मग जरासं त्यांच्या गप्पा हे झाल्या. मग जाताना आणि मग पाया पडून जायचं. मग पहिल्यांदा आणि मी सुटलो, मी पाया पडलो आणि एकटा पाया पडला, दोघंजण पडला. 2दा पाया पडले ते नापास होणार म्हणाले, असं झटक्यालाच म्हणाले. 2दा जे पाया पडलेत त्यांनी ते नापास होणार. नापास म्हणून आम्ही दोघं नापासच झालो आणि बाकी सगळे मुलं पास झाली. मग तसं तुम्ही काकांना लहानपणापासून अगदी जवळून बघितलं, त्यांच्या काही आठवणी किंवा त्यांच्या म्हणजे आम्ही ते त्या टायमाला बैलगाड्या असायच्या, जवळजवळ 10-12 गाड्या असायच्या बैलगाड्या, आणि त्यातनं जायचं आम्ही रामतीर्थाला बैलगाडी. होय, म्हणजे इथनं गावातनं सगळं आमटी हे सगळं करून घेऊन जायचो आम्ही जेवण. आणि तिथं जायचं, पण जायचं असताना त्यांनी त्या ह्याच्यावर बसलो. ते काय झालं, आमचं दादा घेऊन दादा म्हणून ते गाडी जपायला असायचे आणि मी बसले की मी उठायचं आणि त्या बाकड्यावरच बसायचं सारखं. मग काका ते पूर्ण तिकडं सारखं हाय मास्तर, ते पोरगं सारखं बसते त्या बाकड्यावर, त्याला हे कर म्हणायचे सारखं. असे अगदी खेळकर मिश्किल स्वभावापासून प्रेमळ स्वभावापर्यंत सगळं पाहिलंय. मग आता तुमच्या मनात काकांविषयी काय स्थान आहे किंवा काकांचं काय? म्हणजे त्या टायमाला मला काय सांगितलं, अरे तुला काहीच कमी पडू देणार नाही. तसं मला काय कमी नाहीच आहे. मी आता झालं आता तुम्हाला सांगतो, आता आमचे भाऊ सगळे सर्व्हिसला होते सगळे. आता बाकीचे लोक काय करतात, त्यांचं फंड कुठं ते हे कर असं. मी म्हटलं काही तुमचं मला नको आहे, मला दिलेलं आहे काकाने थोडं पुष्कळ आहे माझं, मला बरं होते. मी काही घेतलेलं नाही तसं. आणि वाटण्या देत असताना सगळ्या मीच वाटण्या करून दिली, सगळ्यांच्या सारख्या जमिनीच्या वाटण्या ह्याच्या वाटण्या करून दिली. तसं काही कशाची कमी पडणार नाही. काकाने सांगितलेलं तिथं आता उगीच कशाला आणि मग दुसऱ्याकडे मागेत बसायचं. धन्यवाद. का